तो व्यक्ती संजय शेठ थोरात ह्या व्यक्तीने कमीत कमी 5 ते 7 वर्ष स्वतःच्या खिशातले पैसे घालून वैयक्तिक स्वतःच्या ऑफिसमध्ये सॅलरी वर्कर पर्सनल लेवलला म्हणजे 15-20 हजार रुपये सॅलरी देऊन 3 त्या ठिकाणी कामाला लावून म्हणजे कामाला ठेवून त्या ठिकाणी त्यांनी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी लोकांना हेल्प केली. म्हणजे कोणाकोणाच्या अडचणी असतील, कोणाचं आधार कार्ड असेल, कोणाचं पॅन कार्ड असेल, वैयक्तिक पर्सनल लेवलला स्वतःच्या खिशातनं पैसे घालून त्या व्यक्तीने मदत केलेली आहे. तर त्यांचा 100% अधिकार आहे. आणि मुळात तुम्हाला लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट दिलं गेलं. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. युती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिंदे गट आणि BJP अशी युती झाली. विधानसभेला तशीच युती झाली. मग जर आज पहिल्यांदा म्हणजेच दिलीप वळसे पाटील हे 8 वेळा आमदार झालेत, तर तुम्हाला आज पहिल्यांदा तुम्हाला आय थिंक माझ्या हिशोबाने 2.5 ते 3 हजार मताची तुम्हाला आघाडी भेटली मनसेमधनं. तर तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही इलेक्शन लढली, बरोबर ना? असाच विषय होता. बरोबर, असाच विषय होता. तर त्यावेळेस आत्ता तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्हाला देणं गरजेचं होतं. मग तुम्ही लोकसभेमध्ये जागा मागताय, तुम्ही विधानसभेमध्ये जागा मागताय, तर मनसेमध्ये तुम्ही नगरपंचायतमध्ये जागा का नाही सोडली? बरोबर. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे काय